हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. ओम गण गणपते नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1948 संवत्सर पराभव, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, अधिक ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी आहे. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9:51 असणार आहे. श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे असणार आहे. आपण विधिवत जाणवेजोड धारण करून संबंधित नियमांचे पालन करत असाल तर, आपली वास्तू भारतीय पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार असेल तर, आपले देवघरात शास्त्रमान्य जागृत श्री गणेश मूर्ती असेल तर, या गणेश मूर्तीवर रोज विधिवत अभिषेकयुक्त सेवा होत असेल तर, अशोच नियमांचे पालन आपण करत असाल तर, संकष्ट चतुर्थी रोजी सूर्योदय ते चंद्रोदयापर्यंत आपण उपवास करत असाल तर, या उपवास काळात ऋतुफळे वा त्यांचा रस वा दूध वा दुधाचे पदार्थ आपण सेवन करत असाल तर, तसेच उपवास काळात श्री गणेश मंत्र जप व हवन माळेविना आपण करत असाल तर, मात्र आज नव्याने सुरुवात करता येणार नाही आपणास, कारण आज अग्नी देवता पृथ्वीवर हजर नाही. मित्रांनो, शास्त्रविध कर्माचा अवलंब आपणाकडून सतत होत असेल तर श्री गणेशाची कृपा आपणास प्राप्त व्हायला वेळ नाही लागणार. मित्रांनो, इतर गणेश भक्तांनी मात्र जवळच्या जागृत गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचे विधिवत दर्शन चतुर्थीच्या उपवास काळात अवश्य घ्यावे. अभिषेक वेळी आपण हजर राहू शकत असाल तर अतिउत्तम. मित्रांनो मित्रांनो अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करत राहा. श्री गणेश मंदिरात जाताना सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे. उदाहरणार्थ तिळतेल, गायतूप, मोठ्या वाती, ओला धूप, श्रीफळ, गोड ऋतुफळे, 21 दुर्वांची जोडी, फुले वा फुलांचा हार इत्यादी. मित्र, पूजा साहित्य बाप्पासमोर ठेवा वा तेथील पुजारीच्या हातात द्या. आपणास पूजा साहित्य सोबत नेता नाही आले तर शेवटी जाताना दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम रोख टाका. मित्रांनो, बाप्पाची पंचोपचार पूजा करा. बाप्पाला काही मागू नका. त्याला आपले सर्व सुख दुःख माहीत असते. मित्रांनो, बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा. हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर बाप्पा समोर ठेवा. तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील. यानंतर बाप्पाला एक प्रदक्षिणा घाला. यानंतर मंदिरात जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील आपण पठण करू शकता. आता आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा कशी करायची ते पाहूया. मित्रांनो, आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धसुचिरभूत व्हावे. पूजेचे वस्त्र परिधान करून पूजा साहित्य घेऊन देवघरात प्रवेश करावा. मित्रांनो, चंद्रोदय देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा. हे पृथ्वी माते, तुला नमस्कार करतो. आता आसन टाका. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. आता आसनावर बसा. दीप पेटवा. हे दीप देवता तुला नमस्कार करतो. धूप लावा. हे धूप देवता तुला नमस्कार करतो. आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. आपली 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तया धृता लोकादेवितम विष्णूंना धृता त्वं धारयन् मा देवी पवित्रं कुर्चासनम. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काळा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निध्यं करो. भांडशुद्धी, दिशाशुद्धी करा. आचमन प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प सोडा. आपल्या उजव्या हातावर एक पै पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे हा.
हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानस्य ते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतु अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे शुक्ल युगे पौकर्णे संकष्ट चतुर्थी शुभतिथ वीरगोत्र उत्पन्न कड़प्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजनम करिष्ये. येथे हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. आता शंखाची पूजा करा. ओम शंख देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखेची क्षमा करा मित्रांनो. आता घंटेची पूजा आपल्याला करायची आहे. ओम घंटा देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा. ओम वरुण देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. देवघरातील श्री गणेश मूर्ती वा फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा. गंधाक्षत फूल धूप दीप महानैवेद्य म्हणजेच पंचोपचार मित्रांनो. प्रथम श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर दर्भाच्या काडीने व फुलाने पाणी शिंपडा थोडे. ओम श्री गणेश देवताय नमः स्नानम समर्पयामि स्नानांते पाणी समर्पयामि. कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा. फोटो परत जागेवर ठेवा. मूर्ती असेल तर मात्र उचलू नका. ओम श्री गणेश देवताय नमः वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व चांदणे जोडवा. ओम श्री गणेश देवताय नमः हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामि नमस्कारम करोमि. गणेशाच्या कपाळी हळद कुंकुम चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा. ओम श्री गणेश देवताय नमः दुर्वांकुराणीच समर्पयामि पुष्पाणीच समर्पयामि नमस्कारम करोमि. 21 दुर्वांची जोडी व्हा. लाल रंगाचे वा तत्सम रंगाचे फूल व्हा. ओम श्री गणेश देवताय नमः धूपम मागर्पयामि नमस्कारम करोमि. धूप 3 वेळा अर्धचंद्रकार ओवाळा. ओम श्री गणेश देवताय नमः दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. दीप 3 वेळा अर्धचंद्रकार आपल्याला ओवाळायचा आहे. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकोन काढा. यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. ओम श्री गणेश देवताय नमः प्रदक्षिणाम करोमि. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. ओम श्री गणेश देवताय नमः नमस्कारम करोमि. श्री गणेशाला नमस्कार करा. आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवतांना 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. श्री गणेशाची आरती घ्या. कापूर आरती घ्या. खाली लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो. शेवटी 2 वेळा आचमन करावे. एक पळी पाणी तांबणात सोडावे. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे माळेविना परत आपल्या घरी करावा. या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवास करताना आता आनंदाने उपवास आपला सोडण्यासाठी बसावे मित्रांनो. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीनिमित्त घाईघाईने श्री गणेश व चंद्र पूजा न करता विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते. परिणामी आपले जीवन गणपती बाप्पाच्या कृपेने सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.